सर गुड नमस्कार सर नमस्कार चला सर घेऊ गोष्ट या सर पटेल सर नाही अरे म्हणजे कसं खूप ऐकलं या त्यांची ओळख करून द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा मी एकदा परिचय करून देतो. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण दिग्गज अभिनेते प्रसाद ओक सुद्धा या ठिकाणी आपल्या नाशिकला या निमित्ताने आले. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या बरोबरच आपल्या नाशिक मधले अतिशय हुशार लोकप्रतिनिधी आमचे बंधू अजयदादा बोरस्ते हे सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायत आपण. आणि आपण मोजक्याच प्रश्नांमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये, कारण काय की नाशिक तीर्थमध्ये हार्दिक स्वागत. यामध्ये आपली भेट झालेलीच आहे. तुम्ही सुरू करा. अक्षय नमस्कार नाशिककर. दरवेळी आवर्जून माझा कुठलाही सिनेमा रिलीज झाल्यानंतर ज्या प्रमुख शहरांमध्ये प्रेस घेतो त्यातलं मुख्य शहर म्हणजे नाशिक. कारण 10 वर्षापूर्वी जो माझा पहिला सिनेमा आला देऊळ बंद, त्या माझ्या संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग या नाशिक शहरामध्ये झालं होतं. त्यामुळं दिग्दर्शनाचं जे काही पहिलं रोल कॅमेरा, रोल साऊंड आणि ॲक्शन ही ऑर्डर दिली ती मी नाशिकमध्ये दिलेली आहे. त्यामुळं खूपच जिव्हाळ्याचं आणि जवळकीचं नातं आहे या नाशिक शहराबरोबर. त्यामुळं आज धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे रिलीज होऊन 2 दिवस झालेत, आज 3रा दिवस आहे. तर या मागच्या 3 दिवसात म्हणजे शुक्रवार शनिवार रविवारी व्यवसाय केलाय. हे मराठी चित्रपटासाठी मोठं यश आहे आणि साहजिकच या यशामध्ये नाशिकचा संपूर्ण महाराष्ट्राचा खूप मोलाचा वाटा आहे. मुख्य भूमिकेतील दोन्ही कलाकार म्हणजे दोन्ही साहेब हे आजूबाजूला आहेत माझ्या. आणि चित्रपट रिलीज झालाय, तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेलच. आणि त्यामुळं चित्रपटाच्या अनुषंगानं जे विचारायचं असेल ते उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत. तर प्रसाद जे आहेत, क्षितिश दाते आहे. माझ्या पहिल्या सिनेमात देऊळ बंद मध्ये माझ्यासाठी एक पाहुण्या कलाकाराची भूमिका प्रसादने केली होती. तेव्हा मी त्याला शब्द दिला, माझा पहिलाच सिनेमा आहे, तू माझ्यासाठी ही छोटासा रोल कर, मी तुझ्यासाठी एका दिवशी मोठा सिनेमा लिहिल. आणि धर्मवीर त्याच्या वाट्याला दातेची सुरुवातच त्याचा पहिलाच पिक्चर माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये तो होता. आणि माझा लकी चार्म आहे म्हणून माझ्या प्रत्येक सिनेमात तो असतोच. आणि ऍक्टरच खूप मोठा आहे, नटवर्य केशवराव दातेंचा पणतू. आणि घरातूनच त्याला अभिनयाचं 4 पिढ्यांचं त्यांचं अभिनयाशी नातं असलेली मंडळी आहे. तर चला मंडळींनो, काय असेल तुमच्या मनात ते विचारा चित्रपटाच्या संदर्भात. आम्ही आहोत तुमच्याशी बोलायला.